नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरो रीडर, वास्तू कन्सल्टंट अँड माइंड हीलर ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. कितीही मनापासून काम केलं, कितीही मनापासून चांगलं वागलं किंवा कितीही मनापासून खूप मेहनत घेतली ना, तरी सुद्धा कधी कधी आपल्या मनासारखं हवं तसं यश आपल्याला कधी कधी मिळत नाही बघा. तेव्हा असं वाटतं, मी एवढं चांगलं वागतो, मी एवढं चांगलं करतो, तरी सुद्धा माझ्याच बाबतीत आणि ते वाईटच का होतं? तर ह्या गोष्टी मागे ना दोन कारणं असतात. एक त्यातलं म्हणजे तुमच्या कष्टाची दिशाच चुकीची असते. म्हणजे नको तेवढी मेहनत नको त्या ठिकाणी घेतली तर हवं ते यश कसं तुम्हाला मिळेल? आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते. म्हणजे एखादा खिळा तुम्ही जोर जोरात खूप मेहनतीने एखाद्या भिंतीवरती जोरजोरात ठोकत असाल आणि तो काही खिळा आत जात नसेल, तर अशा वेळेला त्या भिंतीला किंवा त्या खिळ्याला नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही जर त्या खिळ्याची जरा बुद्धीचा वापर करून त्या खिळ्याची जागा जर तुम्ही बदललीत तर मे बी तो आत जाऊ शकेल. कारण आधी तुम्ही ज्या ठिकाणी ठोकत होतात कदाचित त्या ठिकाणी बीम असू शकतो आणि बाजूला ठोकल्यामुळे तो भिंतीचा पार्ट असल्यामुळे तिथे कदाचित खिळा पटकन आत जाऊही शकतो. बुद्धीचा वापर करून मेहनत घेणंही तितकंच गरजेचं असतं. आणि आपल्याला खूप मेहनत घेऊन सुद्धा हवं तसं यश न मिळण्यामागचं दुसरं कारण म्हणजे आपल्याच कर्माचे भोग, म्हणजेच आपलं प्रारब्ध, जे आपल्याच कर्मानी निर्माण झालेलं असतं आणि ते ह्याच जन्माचं नसून गेल्या अनेक जन्मापासूनचं साचत आलेलं असतं. परंतु ठराविक वेळ आल्यावरच ते आपल्याला भोगावं लागतं. कर्माचं बीज आपणच आपल्या मनाने, हाताने, विचाराने रुजवत आपण पुढे जात असतो. त्यामुळे ते शेवटी बीजच. ते जेव्हा रुजून मोठं होऊन त्याचं फळ देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचं प्रारब्ध बनून ते आपल्या नशिबात येतं. आणि मग तशी सुटेबल सिच्युएशन ही त्या ब्रह्मांडातील ग्रहांद्वारे तुमच्या नशिबात म्हणजेच तुमच्या जन्मपत्रिकेत मांडली जाते. आता हा तसा ज्योतिषीय भाग आहे. ज्यांना कळला असेल त्यांना कळेल, पण ज्यांना माहीत नाही तर ह्याबद्दल सविस्तर व्हिडिओज आपले पुढचे येणार आहेत, ते पाहायला विसरू नका. तर त्या ग्रहांची महादशा आणि अंतर्दशा ही जेव्हा आपल्या पत्रिकेनुसार येते आपल्या आयुष्यात तेव्हा ती ठराविक घटना आपल्या आयुष्यात नक्की घडते. म्हणून योग्य वेळी योग्य गुरूंकडून ज्योतिषीय सल्ला घेणंही तितकंच गरजेचं असतं. आता या सर्व गोष्टी जर लिखितच आहेत तर मग आपल्या हातात काहीच नाही का? आणि जर नसेल तर आता तरी कर्म कशाला करायचं? जे काही वाटायला येईल ते दुःख भोगून किंवा सुख असेल तर ते उपभोगून मिळालेल्या या प्रारब्धाचं खातं रिकामं झालं की मग बघू नवीन कर्माचं खातं उघडण्याबाबत, असंही काही न वाटत असेल. पण मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल की त्या ब्रह्मांडाने, त्या भगवंताने आपल्याला खाली हात कधीच पाठवलेलं नसतं. आपल्या प्रत्येकाच्या सोबत असणाऱ्या त्या दोन एंजल्स ज्या आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करत असतात, आपल्याला त्या मदत करत असतात. आणखीन दोन गोष्टी आपल्याला फ्री व्हील्स म्हणून देवानी आपल्याला दिलेल्या असतात, त्या म्हणजे तुमची वाणी आणि तुमची बुद्धिमत्ता. ह्याच दोन गोष्टींच्या आधारावर आपण आपलं प्रारब्ध घडवत असतो. म्हणजेच वाईट कर्म करून जसं ते प्रारब्ध आपण बिघडवतो तसं चांगलं कर्म करून ते आपण खोडूही शकतो. ती सतेज बुद्धी किंवा ती चांगली वाणी ही त्यांनी तुम्हाला एक लिबर्टी दिलेली असते, ज्याच्यामध्ये तो कधीही इंटरफेरन्स करत नाही, त्यात तो कधीही दखल घेत नाही. पण तुम्ही त्या बुद्धीचा वापर कसा करता, कोणत्या कामासाठी करता, कोणत्या भावनेने करता, हे तुमच्या हातात असतं आणि त्यानुसार तुमचं ते कर्म बनतं. ते फ्री विल त्यांनी पूर्णपणे तुमच्या हातात सोपवलेलं असतं. पण अशा वेळी मात्र तुम्ही त्या बुद्धीचा गैरवापर करून त्या 5 प्रवृत्ती ज्या आहेत, माया, मोह, मत्सर, क्रोध, लोभ, अशा या 5 प्रवृत्तीतल्या एका प्रवृत्तीला आहारी जाऊन तुमच्या हातून तुम्ही चुकीचं कर्म करता. आणि या ब्रह्मांडाच्या नियमाप्रमाणे त्याचे रिटर्न्स जेव्हा तुम्हाला मिळतात, म्हणजेच तुम्ही जे पेरलंय ते जेव्हा उगवून तुमच्याजवळ जेव्हा रिटर्न येतं तेव्हा मात्र तुम्ही पूर्वजन्मी केलेल्या ह्या कर्माचा विसर पडल्यामुळे त्या गोष्टीला किंवा त्या परिस्थितीला नावं ठेवता आणि त्याला आपल्या नशिबाचे भोग मानता. कर्म म्हणजे काय? तर नुसती हाताने केलेली कृती नाही, तर त्याआधी तुमच्या मनात आलेला विचार, त्यामागची तुमची भावना आणि त्या अनुषंगाने तुमच्या हातून घडलेली कृती यांना एकत्रित घेऊन जो परिणाम होतो त्याला म्हणतात कर्म.
तुम्ही एखादी गोष्ट करता, पण त्यामागचा तुमचा हेतू काय आहे, त्यामागची तुमची भावना काय आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही एखाद्याला मदत करता, पण मनात जर अहंकार असेल की मी किती महान आहे, समोरच्याला माझी गरज पडलीच ना शेवटी, तर ते तुमचं कर्म हे शुद्ध कर्म राहत नाही. आज परिस्थिती कदाचित तुमच्या नशिबाने म्हणजेच तुमच्याच पूर्वपुण्याईमुळे जर चांगली असेल, तर तुम्ही हे असे वागल्यावर ती कायम तशीच राहत नाही. समोरच्याशी तुम्ही असे वागल्यामुळे तुमचे कर्म फिरून पुन्हा तुमच्याकडे येते आणि ती नियती तुम्हाला समोरच्याची गरज पाडते. कारण परिस्थिती सतत बदलत असते, ती कॉन्स्टंट नसते. आणि त्याचं कारण तुम्ही कर्म करताना कॉन्शियस राहून करत नाही म्हणून. चांगल्या परिस्थितीत अहंकार, गर्व करणे, मध्यम परिस्थितीमध्ये चढाओढ, कंपॅरिझन, जलसी, दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे, आणि एकदम पुअर म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये तर चोऱ्या माऱ्या करणे, व्यसन करणे, वाईट अश्लील प्रकार करणे, ह्या गोष्टींमुळे म्हणजेच परिस्थितीला एक्सेप्ट न केल्यामुळेच तुमच्या हातून वाईट कर्म घडते. कर्म ही एक एनर्जी सिस्टीम आहे. तुम्ही जे जगात पाठवता तेच तुम्हाला परत मिळते. त्याचे प्रमुख 3 प्रकार असतात. हे मी तुम्हाला प्रारब्धाचा व्हिडिओ पटवून देत असताना सांगितलेले आहे. पण हा व्हिडिओ जे लोक नव्याने बघत असतील त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते. कर्माचे प्रमुख 3 प्रकार असतात. एक संचित कर्म म्हणजे स्टोर कर्म, दुसरं प्रारब्ध म्हणजेच पास्ट कर्म, आणि तिसरं क्रियामान कर्म म्हणजेच प्रेझेंट कर्म. संचित कर्म हे सगळ्या कर्माचं आपल्या एक स्टोरेज आहे, जे अजून फलित व्हायचं आहे. प्रारब्ध कर्म म्हणजे तुम्ही तुमच्या गतकाळात, भूतकाळात, मागच्या जन्मात जे काही कर्म केलेलं आहे त्याचे परिणाम आता तुम्ही ह्या जन्मात भोगत आहात. फॉर एक्झाम्पल, ज्या गोष्टी तुम्ही ठरवून केलेल्या नाही आहेत, ज्या नशिबाने तुम्हाला मिळालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमचा जन्म कोणत्या घरात होणं, तुमचे आईवडील कोण असणं, तुमचं कुटुंब काय असणं, त्यानंतर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या काही ठराविक अशा ठळक परिस्थिती ह्या प्रारब्ध कर्मामध्ये मोडतात. आणि क्रियामान कर्म म्हणजे तुम्ही आत्ता जे तुमच्या हातून कर्म करत आहात, जे विचार मनात आणत आहात, जो इंटेन्शन मनामध्ये ठेवून जी कृती तुम्ही करत आहात ते म्हणजे तुमचं आजचं कर्म हे तुमचं उद्याचं भविष्यातलं प्रारब्ध बनत असतं, म्हणजेच तुमचं उद्याचं नशीब बनत असतं. लोक म्हणतात सगळं नशिबात असतं, पण खरं काय आहे? नशीब म्हणजे तुमच्या पास्ट कर्माचा म्हणजेच प्रारब्धाचा हा रिझल्ट आहे, आणि कर्म म्हणजे तुमच्या फ्युचर डेस्टिनीची निर्मिती. म्हणजे नशीब तुम्हाला ती परिस्थिती, सिच्युएशन क्रिएट करून देतं, आणि त्या परिस्थितीत तुम्ही काय करता, तुम्ही कसे वागता, हे तुमचं कर्म ठरतं. उदाहरणार्थ समजा 2 वेगवेगळ्या लोकांवरती अचानक सेम कठीण परिस्थितीचं संकट ओढावलं असेल, मनस्थिती खालावली असेल. अशा वेळी एक व्यक्ती मात्र त्या गोष्टीमुळे खचून जाऊन, रडून, वाईट संगतीला लागून शरीराची हेळसांड करतो, व्यसनी होतो, शिवीगाळ करायला लागतो, वेळेला आत्महत्येचा सुद्धा विचार करतो. आणि या सगळ्या गोष्टीला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परिस्थितीला तो त्या लोकांना किंवा त्या घटनेला कारणीभूत ठरवून सतत सगळ्यांकडे तक्रार करत राहतो. आणि एकीकडे तो दुसरा यातून परिस्थिती नेमका आपल्याला कोणता धडा शिकवत आहे तो शिकून, ती शिकवण घेऊन त्या परिस्थितीवर मात करत करत पुढे जातो. पहिला त्याच चक्रात अडकतो आणि दुसरा मात्र मार्ग काढत काढत पुढे जातो, आपल्या विचारांवर काम करतो. म्हणून नशीब तुमच्या हातात नाही, पण ते घडवणारी जी प्रतिक्रिया आहे, जो रिस्पॉन्स तुम्ही देता, जी रिॲक्शन तुम्ही देता, ती मात्र तुमच्या हातात असते. कर्मानेच तुमचं प्रारब्ध घडलेलं असतं आणि आत्ताचंच कर्म तुमचं उद्याचं नशीब बनणार असतं. म्हणूनच इथे कर्माला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणूनच ते करताना नेमकं कॉन्शियस राहून करायचं असतं. म्हणजे नेमकं काय करायचं असतं? तर नंबर 1 ते म्हणजे शुद्ध हेतू ठेवा, म्हणजेच तुमचा इंटेन्शन चांगला ठेवा. कृतीपेक्षा भावना महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्ट, कृती करण्यामागचा इंटेन्शन हा फार मॅटर करतो. नाहीतर गोड बोलून, खोटं बोलून फसवणारे या जगात लोक आपण खूप बघतो. मदत केली तर ती अपेक्षा न ठेवता करा. म्हणजे मी जर समोरच्याला मदत केली तर समोरच्यानेही मला मदत केलीच पाहिजे ही भावना मनात ठेवू नका. जर समोरच्याने तुम्हाला मदत नाही केली तर ती त्याच्या चुकीच्या कर्मामध्ये भर पडणार असते. त्यालाही जगात कुठेतरी पुढे जाऊन फसवणारा माणूस त्याला भेटतो, पण आपल्याला ते अधिकार स्वतःकडे हवे असतात. त्याला शिक्षा ही आपण द्यायला जातो आणि आपणच आपल्या चुकीच्या कर्मामध्ये वाढ करून बसतो.
नंबर 2 म्हणजे जागरूकता, अवेअरनेस. म्हणजे तुमच्या बाबतीत जेव्हा एखादा व्यक्ती चांगला वागत नाही तेव्हा त्याला रागाने, द्वेषाने, टोमणा मारून रिॲक्ट होण्यापेक्षा त्याला जाणीवपूर्वक प्रतिसाद द्या. त्याला ही जाणीव करून द्या की तुम्ही मूर्ख नाही आहात. तुम्हाला सर्व कळते, परंतु तुम्हाला त्याच्यासारखे वागून त्याच्यासारखे सेम व्हायचे नसते, किंवा मीनवाईल तो जे करत आहे हे सुद्धा त्याच्यासाठी पुढे जाऊन चांगले नाही. नंबर 3 म्हणजे क्षमा करणे, फॉरगिव्हनेस. राग धरून बसणे म्हणजे स्वतःलाच विष पाजण्यासारखे आहे. न पटलेल्या गोष्टी सोडून द्या, मोकळे व्हा. त्याने स्वतःचीच मानसिक स्थिती खराब होऊन आपल्याच हातातली कामं बिघडतात, चिडचिड होते. आणि अशीच वाईट व्हायब्रेशन्स आपण समोरच्या प्रती पाठवल्यामुळे तीच व्हायब्रेशन्स पुन्हा रिटर्न आपल्याकडे फिरून येतात. कारण ब्रह्मांडाचा तो नियमच आहे की आपण जे त्याला देतो तेच तो आपल्याला रिटर्न करतो. म्हणजे पुन्हा आपणच आपल्या हाताने नुकसान केल्यासारखं आहे. नंबर 4 म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड मानणे. जे काही तुमच्याजवळ आज आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहून त्या ब्रह्मांडाकडे त्या गोष्टींबद्दल आभार मानायचे. फॉर एक्झाम्पल, त्यांनी दिलेलं तुमचं शरीर, तुम्हाला मिळालेलं राहतं घर, किंवा तुम्ही पाहिलेली नवीन रोजची सकाळ. धन्यवाद मानल्याने समाधानकारक मानलेल्या त्या भावनेला ब्रह्मांड तशीच प्रतिक्रिया परत देतो. तुमच्याकडे धन्यवाद मानण्यासारख्या अशा अनेक गोष्टी तुम्ही न मागताच तो तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. नंबर 5 सतत चांगले विचार करा, मीन्स पॉझिटिव्ह थिंकिंग. पहिला विचार, मग भावना, मग कृती, मग कर्म, आणि त्यातूनच घडलेलं तुमचं नशीब. चांगल्या विचारांनी आपल्या मनात त्या विषयाबद्दल चांगल्या भावना, चांगले इमोशन्स येऊ लागतात. आपण इमॅजिन करू लागतो. आपल्याला त्या गोष्टीतल्या पॉसिबिलिटीज दिसू लागतात. एक्झॅक्टली काय ॲक्शन घ्यायची हे आपल्याला लक्षात येऊ लागतं. आपण ॲक्शन घेतो, कृती करतो, आणि ते पॉझिटिव्ह कर्म हे पॉझिटिव्ह इंटेन्शननी घेतलं जातं, आणि तेच आपल्या चांगल्या नशिबात कन्वर्ट होतं. म्हणजे तेच घडतं जे आपण विचार केलेला असतो. म्हणून सतत पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. नंबर 6 म्हणजे सेवाभाव. आपण करत असलेलं काम म्हणजे ही एक ईश्वरीय सेवा आहे किंवा एक सामाजिक सेवा आहे असा मनात विचार आणून करत राहिलं पाहिजे. मग तुम्ही डॉक्टर असा, शिक्षक असा, की अगदी झाडूवाला असा, तुमच्या कामाने कोणाला तरी मदत होत आहे, तुमच्यामुळे कोणाला तरी हेल्प होत आहे, अशा भावनेने जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हा तुमच्या सुद्धा आयुष्यात तुमच्या मदतीसाठी उभी राहणारी माणसं तो परमेश्वर वेळोवेळी पाठवत राहतो. स्वार्थ न ठेवता केलेली सेवा ही एक सर्वात पॉवरफुल कर्म आहे. आता कर्माचं महत्त्व तुम्हाला कळालंच असेल. म्हणूनच म्हणतात ना, दैवाचा हा खेळ निराळा, नाही कुणाचा मेळ कुणा, नशिबाआधी कर्म धावते, दुःख शेवटी पदराला. आता हे नशीब म्हणजेच तुमचं भाग्य, म्हणजेच तुमची जन्मकुंडली, ही नेमका काय रोल प्ले करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपला पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय बाय.